आता असं आहे की भारताची प्रति दिवशीची तेलाची गरज जी आहे ती 55 लाख बॅरल एवढं तेल भारताला प्रति दिवशी लागतं. 55 लाख बॅरल. ओके. ह्या 55 लाख बॅरल पैकी 26 लाख बॅरल्स हे स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं येतात. ओके. म्हणजे जवळपास त्याच्या 50% पेक्षा जास्त आपलं तेल स्टेट ऑफ हार्मुज मधनं येतं. आता स्टेट ऑफ हार्मुज बंद होण्याची मार्ग की ऑलमोस्ट तिथं कोणी जायला तयार नाहीये. आता प्रॉब्लेम असा येणार आहे की 26 लाख बॅरल जे आहेत तुम्ही कॉम्पन्सेट कुठनं करणार, हा पहिला मुद्दा. दुसरं असं आहे की ही तेलाची सप्लाय चेन जी आहे ती डिस्टर्ब झाली. आता आपण जे आखातामधनं तेल घेतो त्याला ब्रेंट क्रूड ऑइल असं म्हणतात. हे ब्रेंट क्रूड ऑइलची आजची जागतिक बाजारपेठेमधली किंमत आहे $72 प्रति बॅरल. ओके. आता अशी जी जर ही $10 वाढली, म्हणजे साधारणतः माझा अंदाज असा आहे की जर हे युद्ध आणखी 15 दिवस चाललं आणि याच्यात जेवढे 14 देश ते इन्व्हॉल्व्ह झाले आणि ज्यात नॅटो इन्व्हॉल्व्ह झाली, युरोपियन देश जर इन्व्हॉल्व्ह झाले, तर तेलाची किंमत साधारणतः $150 प्रति बॅरल पर्यंत जाईल. आता तुम्ही लक्षात घ्या, जर तेलाची किंमत $10 वाढली तर भारताला होणारं नुकसान हे $13 अब्ज आहे. फक्त $10 वाढली तर, म्हणजे 72 ते 82 झालं तर. पण जर 72 वरनं 150 झालं, तुम्ही इमॅजिन करा भारताचं किती प्रचंड मोठं नुकसान होईल. आता असं होणार आहे की भारताचा तेल साठवून ठेवण्याची क्षमता जी भारताची आहे ती 75 दिवसांची आहे. म्हणजे साधारणतः पुढचे 2 महिने आपल्याला त्रास नाहीये. त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही की तेलाची किमती लगेच वाढतील. 1.5 ते 2 महिने काही होणार नाही. पण जर हे वॉर 2 महिन्याच्या वरतीच चाललं, जसं रशिया युक्रेन युद्ध लांबत गेलं आणि याच्यामुळे जर तेलाची सप्लाय चेन डिस्टर्ब झाली, स्टेट ऑफ हार्मुज पूर्णपणे क्लोज झालं, तर मात्र कोणत्याही परिस्थितीत तेलाच्या किमती $100 क्रॉस होतील आणि 2 महिन्यानंतर मात्र जरी युद्ध चालू राहिलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये जर तेलाच्या किमती $100 क्रॉस झाल्या तर भारताला 100% झळ पोहोचेल. पेट्रोल डिझेलच्या किमती 100% वाढतील.